नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री, की ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री, की ज्यामुळे होणार आमचा या ठिकाणी 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री, की ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती, यंदा किती आहे शिल्लक साठा, या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती भविष्यात कसा होणार आणि अशी कोणती ती वेळ आहे की ज्यावेळी आपण हरभरा विक्री केली तर आपला होईल 100% फायदा। तर बघा मित्रांनो, हरभऱ्याच्या बाजाराचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा उत्पादन कमी, शिल्लक साठा कमी, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरवठा कमी, पण सरकारने पिवळ्या वाटाण्याची केलेली आहे आयात आणि निवडणुका चालू आहे। यामुळे आपल्याला हरभऱ्याच्या भावात जास्त मंदी पण दिसणार नाही आणि तेजीची संधी पण दिसणार नाही आणि हरभऱ्याच्या बाजारभाव पातळी 5200 ते 5800 च्या दरम्यान निवडणुका संपेपर्यंत राहणार। या परिस्थितीत अपवादात्मक वेळी जर हरभऱ्याचा भाव 6000 पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे निवडणुका संपेपर्यंत असं, पण निवडणुका संपल्यानंतर मात्र हरभऱ्याच्या भावात प्रचंड उसळी येऊन भाव सुरुवातीला 6500 आणि त्यानंतर 7000 जरी गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग हरभरा विक्री कधी करायची, हातलाख मोलाचा प्रश्न बघा। हरभऱ्यात भविष्यात तेजी आहे म्हणून एकदम हरभरा विकू नका, आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने हरभऱ्याची विक्री करा। ज्यामध्ये 5800 6000चा भाव तुम्हाला मिळाला तर इथं 25 ते 30% हरभरा विक्री करा। बाकी जो शिल्लक आहे 70 ते 75% हरभरा हा निवडणुका संपल्यानंतरच तेजीमध्ये विका, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।